जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर सांगतो की आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जसं की तुम्हाला सांगतो, तुम्ही कोठूनही जर सिम खरेदी करत असाल तर आता सावधा, जर तुम्ही बाहेर छत्रीलावल्या व्यक्तींपासून जर सिम खरेदी करत असाल तर तुम्हाला सांगतो ते व्यक्ती ती तुमच्या नावावर अनेक सिम आहेत ते ॲक्टिव्ह करतात आणि त्यानंतर काही सुद्धा क्राइम घडलं तर तुमच्यासोबत अटक सुद्धा होऊ शकते। सगळ्यात पहिले सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुमच्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले सांगतो, प्रत्येकाने जे काही मी सांगता ही प्रोसेस तुम्ही अप्लाय करा आणि प्रत्येकाने चेकिंग एकदा करूनच घ्या, कारण की बऱ्याच जणांना माहित नसते की आपण सिम कुठून खरेदी केलंय आणि आपल्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसतं। काही नंतर तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही म्हणता की याला माझ्या नावावर इतके सिम नाहीत, अशा पद्धतीतून ते आधीच तुम्ही ती माहिती करून घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगल क्रोम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आणि तुम्हाला जी काही आहे इथे एक वेबसाईट दिसेल आणि जर ही वेबसाईट तुम्हाला भेटली नाही तर डायरेक्ट आपल्या जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिली आहे, ह्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट तुमची ओपन होऊन जाईल। जर तुम्हाला ती लिंक भेटली नाही तर तुम्ही इथे डायरेक्ट ती सर्च सुद्धा करू शकता, जी की तुम्हाला स्क्रीनवर ही वेबसाईट दिसत आहे। ही वेबसाईट तुम्हाला क्रोममध्ये येऊन सर्च करायची आहे, त्यानंतर एक नंबरची जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही एक नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करा त्यानंतर येथे तुम्हाला फक्त जर लोडिंग घेऊन द्यायचं, म्हणजे जी की लोडिंग असेल ती प्रोसेस सगळी होऊन द्यायची कंप्लीट। त्यानंतर तुम्हाला खालीकडे स्क्रोल डाऊन करत जायचा आणि येथे काय करायचं, तुमचा जो की मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा अशा पद्धतीतून, जो की तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर बघायचा की किती सिम ॲक्टिव्ह आहे तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा। त्यानंतर कॅप्चर सर्वात इम्पॉर्टंट आहे। मी एक गोष्ट सांगेन की कॅप्चर जर तुमचं चुकलं तर तुम्हाला OTP येणार नाही। जर तुम्ही कॅप्चर बरोबर जर टाकलं तर तुम्हाला तो OTP लगेच येणार। जसं की बघू शकता मी कॅप्चर जी की टाकत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला कॅप्चर टाकायचा, व्हेरीफाय कॅप्चरवर क्लिक करून जी की सक्सेसफुली झाला आहे। आता मला एक OTP येईल, जो की OTP असेल तो मी इथून कॉपी करून घेतो। जी की OTP आहे तो मी कॉपी केला आहे आणि त्यानंतर OTP असेल तो इथे मी अशा पद्धतीने फिलअप करतो आणि लॉगिंगवर क्लिक करतो। ज्यावेळेस तुम्ही OTP पूर्ण प्रोसेस आहे ती करेक्ट भराल, त्यानंतर थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर तुमच्यामुळे ती संपूर्ण डिटेल्स येईल की तुमचं सिम किती ॲक्टिव्ह आहे तुमच्या नावावर। जी की बघू शकता येथे माझ्या नावावर एकच सिम ॲक्टिव्ह आहे। बघू शकता इथे लिहिलं आहे जी की रजिस्ट्रेशन इन युअर नेम, म्हणजे एकच सिम माझ्या नावावर ॲक्टिव्ह आहे, इथे एक दिसत असेल। जर समजा तुमच्या नावावर 10 ते 15 असतील तर इथे तुम्हाला जी काही दिसून जाईल की तुमच्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत। आणि समजा तुम्हाला जर वाटत असेल की हे जी की नंबर आहे थोडंसं मी ब्लर केला आहे, जर तुम्हाला वाटत असेल की बाबानो हा नंबर जो की आहे हा माझा ॲक्टिव्ह नाही, हा माझा नंबर नाही दुसऱ्याच कोणाचा तर आहे, आणि तर तुम्ही काय करू शकता, येथे बघू शकता येथून नॉट माय नंबरवर क्लिक करून येथून जी की आहे डायरेक्ट तुम्हाला सांगतो जो नंबर आहे तो डिलीट करू शकता, म्हणजे रिमूव्ह करू शकता। एकदम सिंपल ट्रिक आहे। जर तुमच्या नावावर जर अनेक सिम ॲक्टिव्ह असतील तर बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम आला आहे की बऱ्याचशा जणांच्या नावावर अनेक सिम ॲक्टिव्ह असतात, 10-15 सिम, आणि त्यांना माहितीच नसतं। अशा पद्धतीतून तुम्ही संपूर्ण माहिती करून घेऊ शकता आणि येथून रिमूव्ह सुद्धा करून घेऊ शकता। व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, शेअर नक्की करा। बऱ्याचशा जणांना जी काय अशा पद्धतीने फसवण्यात सुद्धा आलं आहे आणि बरेचसे जण फसलेले सुद्धा आहेत की बाबा त्यांच्या नावावर सिम आहेत ते 10 ते 15 ॲक्टिव्ह आहेत, त्यांना माहीत सुद्धा नाही। अशा पद्धतीने एकदा नक्की चेकिंग करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो शेअरही नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।